राधानगरी तालुक्यातील कौलव ग्रामस्थांनी सौंदलगा यात्रेसाठी आज सकाळी बैलगाडी घोडागाडीतून प्रस्थान केलं। कर्नाटक राज्यातील सौंदलगा इथल्या रेणुका देवी भंडारा यात्रेसाठी कौलवसह कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो भाविक उपस्थिती लावतात। कौलव गावानं 150 वर्षांपासून यात्रेची ही परंपरा जोपासली आहे। कृषी संस्कृतीशी निगडीत असणाऱ्या या उत्सवामध्ये शेतकरी बांधवांचा मोठा सहभाग असतो। 100हून अधिक सजवलेल्या बैलगाड्या मानाच्या कोतवालासह सौंदलग्याकडे रवाना झाल्या। बैलगाडीला सवारी बांधून बैलांच्या अंगावर झुला, गळ्यामध्ये घुंगरू, रंगरंगोटी करून सजवलेल्या बैलगाड्या आणि एकापेक्षा एक सजवलेल्या बैलजोड्या, त्यापुढे मानाचे कोतवाल पारंपरिक वाद्याच्या तालावर लहानांपासून ज्येष्ठांपर्यंतच्या सहभागामध्ये राधानगरी तालुक्यातील कौलव ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं सौंदलगा यात्रेसाठी आज सकाळी कौलवमधील रेणुका मंदिरातून पूजा आरती करून प्रस्थान करत ही परंपरा कायम ठेवली। कौलव गावातून 150 वर्षांपूर्वीपासून बहुसंख्य लोक बैलगाडी, घोडागाडीनं अथवा पायी चालत जातात। दरवर्षी रंगपंचमीच्या आदल्या दिवशी ही मंडळी सौंदलगा यात्रेमध्ये सहभागी होतात। रंगपंचमीच्या दिवशी सौंदलगा इथल्या रेणुका देवी मंदिरात भंडारा यात्रा उत्सव साजरा होतो। या दिवशी महाराष्ट्र, कर्नाटकातून भाविक कुटुंबियांसह आपल्या सोयीनुसार दुचाकी, चारचाकी अथवा ट्रक, ट्रॅक्टर या वाहनातून सौंदलगा यात्रा उत्सवाला हजेरी लावतात। जवळजवळ 150 वर्षापूर्वीपासून परंपरा आहे की आज या ठिकाणी बैलगाडी असेल, सर्व शेती कोतवाल, मानाचं कोतवाल वगैरे असे सर्व ग्रामस्थ आज इथून पदयात्रेला जातात आणि सगळ्यांना घेऊन जातात आणि उद्या सौंदलगा येथे मोठी यात्रा असेल, त्या यात्रेमध्ये सर्व ह्या कौलव गावाचा सहभाग असतो। या सकाळी काही सर्व वाहनाने सुद्धा लोक जातात, अशी परंपरा आहे। या भंडारा उत्सवात कौलवच्या मानाचा अश्व म्हणजेच कोतवाल याला मान असतो। अश्वाची पूजा भक्तिमय वातावरणात केली जाते। हलगीच्या वाद्यात कौलवच्या अश्वासह लवाजमा मंदिर परिसरामध्ये दाखल झाल्यानंतर मुख्य यात्रा भरण्याची प्रथा कायमपणे सुरू आहे। ही यात्रा म्हणजे शेतकरी बांधवांसाठी पर्वणीच ठरली आहे। 100 वर्षापूर्वीची आमची परंपरा चालत आलेली आहे। ही परंपरा आम्ही अशीच पुढे चालू ठेवत आहे आणि कारखाना झाल्यानंतर ही आमची रेणुका यात्रा आमच्यासाठी रेणुका यात्रा ही आमच्या गाडीवानांच्यासाठी जवळजवळ 100 ते 150 गाडी आमच्या गावातून कौलव गावातून ही गाडी कौलव ते सौंदलगा यात्रेसाठी वर्षाला रंगपंचमीच्या आदल्या दिवशी ही यात्रा गावातून निघते। सौंदलगा यात्रा संपन्न झाल्यानंतर ही सर्व मंडळी तिसऱ्या दिवशी परतीच्या मार्गानं सर्व लवाजम्यासह कौलव इथल्या रेणुका मंदिर परिसरामध्ये येतात आणि त्या ठिकाणी रेणुका भंडारा उत्सव साजरा केला जातो। यावेळी गावातील तरुण मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं।